मुंबईकरांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यावरून जोरदार चर्चा झडतीये। अगदी नाक्यापासून दिल्लीपर्यंत ही सगळी चर्चा झडतीये। मुंबईमध्ये नेमकं होणार काय? ठाकरे बंधूंनी उभं केलेलं आव्हान त्याचं काय होणार? ठाकरे ब्रँडचं काय होणार? भाजपच्या आव्हानाचं काय? शिंदेच्या शिवसेनेचं काय? काँग्रेसच्या अस्तित्वाचं काय? असंख्य प्रश्नांची उत्तरं आज ईव्हीएम मध्ये कैद झाली आहेत। उद्या सकाळी 10 वाजता ईव्हीएम उघडतील तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देशाच्या समोर असतील। पण आज मतदानाचा दिवस होता, लोकशाहीचा उत्सव होता, पण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मुद्दा गाजला तो शाहीचा। लोकशाही ते शाही असा हा सगळा प्रवास आज दिवसभर पाहायला मिळाला। काय घडलं दिवसभर जाणून घेऊया आणि नंतर विश्लेषणावर जाऊ। तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत यंदा बराच गदारोळ झाला। याचं कारणही तितकंच वेगळं आहे। यावेळी मतदानासाठी शाईचा वापर न होता मार्करचा वापर केला गेलाय। मतदान केल्यानंतर बोटावरील शाई सहजरित्या निघून जात असल्याचं दिसून आलंय। नेल पॉलिश रिमूव्हर किंवा अगदी सॅनिटायझर लावलं तरी बोटावरची शाई सहजरित्या पुसली जात असल्याचं समोर आलंय। मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे यासारख्या शहरात अनेकांनी शाई पुसली जात असल्याची तक्रार केली आहे। सर्वसामान्य मतदारांनी याबाबत डेमो करून दाखवलाय। एका व्यक्तीचं एकच मत हे तत्व राखण्यासाठी वापरलेली ही शाई पुसली जाणं अतिशय गंभीर असून याबाबत सामान्य मतदारांनी संताप व्यक्त केलाय। कमीत कमी 60 लोकांची शाई निघाली आहे आणि त्याची जिम्मेदारी कोण? जर ईसीआय घेते किंवा कोण घेतोय? पोलीस इकडे काय करत नाही। पोलीस बोलतो आम्हाला माहित नाही। प्रशासन कोण नाही इकडे, त्याची जबाबदारी कोण घेणार? ही शाई नाही आहे, स्पष्टपणे सांगतो। ही लगेच सुकली नाही। लगेच जो उमेदवार आला, मतदार आला, त्यांनी हात नाही लावला, लगेच तिथं जरी घासलं तर काहीच करायची गरज नाही। आणि जर थोडा वेळ लागला तर फक्त नेल पेंट रिमूव्हर लावावा लागेल आणि निघून जाईल। याचा परिणाम काय होणार? याचा परिणाम 2 वेळा मतदान करता येईल, 3 वेळा मतदान करता येईल। आज तक मैंने मार्कर से कोई वोटिंग नहीं देखी है। फर्स्ट टाइम मैं देखा हूँ कि मार्कर से निशानी मार्किंग कर रहे हैं। मार्कर से जो पार्सलों पे लिखा जाता है और ये थिनर से हटता है, 1 सेकंड में हटता है। बोटावरची शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगावरती एकच हल्लाबोल केलाय। शाई पुसली म्हणजे लोकशाही पुसली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलं असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का? आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। शाई पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाई पुसा। हा विकास ठीक आहे, आपण सतर्क राहावं। ही शाही बोटावरची शाही नाही, लोकशाही पुसली जाते। तुम्ही मार्करने करा किंवा कशाने करा, शाही पुसली कशी जाते? पूर्वी शाही आठवड्याभर निघत नव्हती, ते कातळं निघायचं पण शाही निघत नव्हती। आता ते मार्करनं शाही लावत आहे। एकीकडे 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, दुसरीकडे व्हीव्हीपॅटचा वापर नाही, तिसरीकडे शाही निघून जात आहे लावलेली। बोगस मतदान करायचं आहे का? तिथे मार्कर पेन तुम्हाला शाई लावली जाते आणि ती नेल पॉलिश रिमूव्हरने काढली जाऊ शकते। आता माझ्या पत्नीने मला सांगितलं, मी आत्ता माझं स्वतःचं काढलेलं आहे, ते आपण पाहून घ्यावं। आता आपण माझ्या पत्नीचं बघूया, तिचं कसं काढता येतंय ते। याचा अर्थ नेल पॉलिश रिमूव्हरने देखील ही शाई काढता येऊ शकते। विरोधकांचे हे आरोप म्हणजे पराभवासाठी कारण शोधण्याचा प्रयत्न असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या हातावरची शाई जात नसल्याचं दाखवून दिलंय। देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है। अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो। इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए। चुनाव निष्पक्ष होने चाहिए। ही शाई जी आहे
ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण. फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असतो मार्कर, आता ते डायरेक्ट हे करतो. तसा तर रुदालीच्या रडण्याचा मुहूर्त उद्याचा आहे, पण बहुधा आजपासूनच कल त्यांच्या हाती यायला सुरुवात झाली असावी. माझं कुटुंब माझ्या जबाबदारीच्या प्रचंड यशानंतर माझा पराभव माझी स्क्रिप्ट हे आता सुरू झालंय. शाई पुसली जात असल्याच्या प्रकारांवरून विरोधक आणि सत्ताधारी भिडले असताना सर्वसामान्य हैराण झालेले असताना निवडणूक आयोगाने पुढे येत स्पष्टीकरण दिलंय. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधितांना देण्यात आल्या. शाई जी आहे ती इंडेलिबल इंक आहे आणि इंडेलिबल इंक भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो तीच इंडेलिबल इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे. आणि हे मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे 2011 पासून हे मार्कर पेन वापरत आहे. कोणत्याही निवडणुकीत एका व्यक्तीचं एकच मत हे तत्व राखण्यासाठी शाई अत्यंत महत्त्वाची असते. एकदा मतदान केल्यावर मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते, जेणेकरून ती व्यक्ती पुन्हा मतदान केंद्रांवरती जाऊन दुसरं मतदान करू शकणार नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीत वापरलेल्या मार्करने बोटावर लावलेली शाई सहजरित्या पुसली जात असल्याने वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.